नमस्कार. 18 फेब्रुवारी हा दिवस आपल्या मनमाडच्या इतिहासामध्ये नेहमी आठवणीत राहणारा असा दिवस ठरणार आहे. कारण या दिवशी छत्रपती शिवरायांच्या नवीन प्रतिमेचं अनावरण होतं आहे. सर्वप्रथम तर माननीय आमदारांचे याविषयी आभार की त्यांनी अतिशय उत्तम असा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये बसवला. याची आपल्या शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे. या अनावरणा प्रसंगी साहजिकच त्या ठिकाणी असलेल्या जुन्या पुतळ्याशी संबंधित काही आठवणी मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. त्या पुतळ्याविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या ह्या प्रतिमेचं अनावरण श्री दत्तो वामन पोद्दार हे जे अतिशय विद्वान असे इतिहास संशोधक होते त्यांच्या हातून झालेलं आहे. आणि त्यांच्या इतकी समर्पक किंवा योग्य व्यक्ती त्या अनावरणासाठी दुसरी कोणी त्यावेळेला असूच शकत नव्हती. त्याचं कारण असं आहे की माननीय दत्तो वामन पोद्दार हे प्रसिद्ध इतिहास संशोधक होते आणि शिवरायांचं चरित्र लिहिण्याचं जे काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलं होतं त्याची जबाबदारी दत्तो वामन पोद्दारांवर सोपवलेली होती. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिवमय करून टाकलेलं होतं. आणखीन अतिशय बारीक सारीक तपशील घेऊन त्यांनी शिवरायांच्या चरित्राचं काम पूर्ण केलेलं आहे. अतिशय महान असे हे व्यक्तिमत्व या सगळ्या कामासाठी जन्मभर अविवाहित राहिलेत. आणि दत्तो वामन पोद्दार यांच्या आणखी जर जमेच्या बाजू बघितल्या तर त्या अशा आहेत की ते भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे फार दीर्घकाळापर्यंत ते अध्यक्ष राहिलेले आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते, तसेच आपल्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ही यादी फार लांबत जाईल. थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की अशा अतिशय योग्य अशा व्यक्तीच्या हातून पूर्वीच्या आपल्या त्या प्रतिमेचं शिवप्रतिमेचं अनावरण झालेलं आहे. ती तारीख होती 19 जून 1959. त्याचप्रमाणे या पुतळ्यासमोर अतिशय मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या सभा झालेल्या आहेत. या पुतळ्याच्या साक्षीने हजारांच्या समुदायाने ते ऐकलेले आहेत. उदाहरणच द्यायचं ठरलं तर आचार्य प्रके अत्रे यांची सुद्धा दणदणीत जाहीर सभा संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या शिवाजी चौकातच झालेली होती. पुढे महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले श्री वसंतराव नाईक यांची सुद्धा सभा इथेच झालेली होती. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची देखील सभा या शिवप्रतिमेच्या साक्षीने या चौकामध्ये झालेली आहे. तसेच या प्रतिमेविषयी एक प्रसंग मात्र आवर्जून आठवतो. तो असा की महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण ज्यावेळी झाली 1974 साली, त्यावेळेला तो सोहळा त्रिसंवत्सरिक राज्याभिषेक दिन मनमाडकरांनी अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं सर्व नेतृत्व किंवा संयोजन ज्याला आपण म्हणू ते त्यावेळचे नामांकित वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर C.H. बागरेचे यांनी केलेलं होतं. आणि सर्व समाजातल्या सर्व धर्मातल्या सुहासिनींनी मराठमोळ्या नऊवारी साडीमध्ये नाकात नथ वगैरे घालून आणि शिवप्रतिमेचं पूजन त्यावेळेला केलेलं होतं. अतिशय आनंददायी तो सोहळा त्यावेळेला झालेला होता. ती तारीख होती 2 जून 1974. त्याचप्रमाणे या शिवरायांच्या साक्षीने
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सुद्धा दीप नेहमी प्रज्वलित आपल्या इथे राहिलेला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज की महाराष्ट्र गीत त्यांच्या आवाजातलं, इतक्या पहाडी आवाजातला आतापर्यंत कोणी गाऊ शकलेलं नाही असे आपले शाहीर यशवंत चकोर यांनी सुद्धा आपल्या स्थानिक कलाकारांबरोबर इथे अनेक कार्यक्रम गाजवलेले आहेत. आणि शिवराज्याभिषेकाच्या 300व्या जयंतीनिमित्त सुद्धा त्यांचा कार्यक्रम झाला होता. त्याच्या पूर्वी सुद्धा श्री भगत सर किंवा आपले स्थानिक विद्यार्थी यांनी मिळून एक कार्यक्रम शिवाजी चौकामध्ये पोवाड्यांचा सादर केलेला होता. तोही जुन्या जाणत्या सगळ्या नागरिकांच्या मनात अजून ताजा असेल, कोरलेला असेल. त्या पिढीतले जर कोणी हयात असतील तर त्यांना तो प्रसंग नक्की आठवत असेल. तसेच याच जागेमध्ये भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची देखील सभा झालेली आहे. आणीबाणीचा काळ संपता संपता माननीय एस.एम. जोशींनी सुद्धा पुन्हा लोकशाही स्थापन करण्याची जी चळवळ सुरू केली होती त्याची सुद्धा सभा शिवरायांच्या साक्षीने याच ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारे अतिशय दैदिप्यमान असा इतिहास लाभलेली ही जागा आहे. आणि इथे माननीय शिवरायांची नवीन प्रतिमा स्थापन होत आहे. ती कायम आपल्या सगळ्या मनमाडकरांना प्रेरणा देत राहील. आणि अशाच प्रकारे थोड्या मोठ्यांच्या सभा त्यांना ऐकण्याचं भाग्य या ठिकाणी शिवरायांच्या साक्षीने मनमाडकराला लाभेल. आणि पाडवा पहाटेचा जो कार्यक्रम इथे बऱ्याच वर्ष होत होता, आता तो खंडित झालाय मध्ये, तो सुद्धा पुन्हा सुरू होईल. आणि मंगलसुरांनी ह्या प्रतिमेचं एकूणच सगळं जे काही परिसर आहे तो भारावून निघेल अशी आशा करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नवीन विषयासहित. नमस्कार.